अमर साबळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसकडून निवडणुकीत संविधान बदलणार असल्याचा गैरसमज पसरवत आहे. याविषयी साबळे यांनी पक्षाचे स्पष्टीकरण दिले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे कोणतेही मुद्दे नसल्याने केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान बदलले जाणार असल्याचा कांगावा काँग्रेस करत आहे. मात्र इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात आणि काँग्रेसच्या सरकारकडून 40 वर्षात अनेक घटना दुरुस्त्या करून मिनी संविधान करण्याचा प्रयत्न झाला होता. हा देश मनुस्मृती नाही तर भीमस्मृतीने चालतो असा दावा देखील यावेळी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 18 महिने आणि 11 दिवस या कालखंडामध्ये जे संविधान निर्माण केले ते संविधान आम्ही भारताचे लोक आणि हे आम्ही स्वतःला समर्पित करत आहोत. याचा अर्थ असा की या देशातील लोक हेच या देशाचा आणि राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे आणि ह्या लोकांसाठी हे समर्पित केलेले संविधान आहे. हे संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान, त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. काँग्रेस, त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती, गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही. 42व्या घटना दुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कांवर सुद्धा गदा आणली होती. मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं आणि 43व्या घटनेच्या दुरुस्तीतून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रिअम्बल लिहिलेला आहे, जी उद्देशिका आहे, त्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे शब्द ॲड करण्यात आलेले आहे. देशाचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्माला आले तरी सुद्धा या देशाचं संविधान बदललं जाणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही नरेंद्र मोदीजींनी दिलेली आहे.